बाप्पाच्या आवडीचा पदार्थ मोदक. या पारंपरिक मोदकाला एक नवीन ट्विस्ट देणार आहोत. पान फ्लेवर मोदक. पानाचा अनोखा सुगंध आणि चव मिसळून हा मोदक बनवूया खास आणि स्वादिष्ट. चला तर मग सुरू करूया आजची पान फ्लेवर मोदकाची रेसिपी. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एका ओल्या नारळाचे किस, कंडेन्स मिल्क, खाऊच्या पानाचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत, बडीशेप 1 चमचा, टूटी फ्रूटी 1 चमचा, काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत, पिस्ताचे काप डेकोरेशनसाठी, गुलकंद 2-3 चमचे आणि मोदक बनवण्यासाठी मोदकचे साचा. हिरवा रंग आणि पान फ्लेवरचा इसेन्स. मिल्क पावडर आपल्याला लागेल तसे वापरायचे आहे. आता आपण मोदक बनवण्यासाठी घेऊया. आपल्याला नारळाचा किस थोडा कोरडा हवा आहे. त्याच्यासाठी आपण बनवलेला नारळाचा किस एका कापडामध्ये एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दूध असलेला नितळून घ्यायचा आहे, घट्ट पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातील ओलसरपणा थोडा कमी होईल. अशा पद्धतीने आपल्याला नारळाचा किस हवा आहे. आता आपल्याला नारळाचा किस थोडा मंद आचेवरती 2-3 मिनिट परतायचे आहेत, जेणेकरून थोडं ओलसरपणा जरी राहिला असेल तर त्यातील निघून जाईल आणि आपल्याला हवं तसं कोरडं नारळाचा किस तयार होईल. या तयार झालेल्या किसला मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणून सुद्धा आपल्याला तयार मिळतो. तो आपण घरी बनवलेला आहे. आपल्याला 2-3 मिनिट असेच परतायचे आहे. आपल्याला डेसिकेटेड कोकोनट हवा तसा तयार आहे. आता आपल्याला मोदकाचे वरचे सारण बनवायचे आहे. आपण बनवलेला डेसिकेटेड कोकोनट, त्याच्यामध्ये 2-3 चमचा कंडेन्स मिल्क ॲड करायचे. कंडेन्स मिल्क आपण कमी जास्त प्रमाणात ॲड करू शकतो. त्याच्यामध्ये हिरवा रंग खाण्याचा 1 ड्रॉप, 2-3 ड्रॉप पान मसाला फ्लेवर इसेन्स, सर्व मिश्रण एकत्रित चांगले मिक्स करून घ्यावे. सारण आपल्याला थोडं कोरडं वाटत असेल तर आणखीन आपण कंडेन्स मिल्क वापरू शकता. मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करावी. मिल्क पावडर सुद्धा कमी जास्त प्रमाणात ॲड करू शकतो. आपलं सारण तयार आहे. आता मोदकामधील आतील सारण आपण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी 2-3 चमचा गुलकंद, त्याच्यामध्ये टूटी फ्रूटी, आपण कट केलेले काजू आणि बदामाचे तुकडे, बडीशेप 1 चमचा, आणि कट केलेले खाऊचे पान.
किंवा आपण विड्याचे पानही म्हणू शकता. आपण बनवलेला डेसिकेटेड कोकोनट 2 चमचा. सारण थोडं ओलसर वाटत असेल तर आणखीन 1 चमचा आपण डेसिकेटेड कोकोनट वापरू शकतो. सर्व मिश्रण एकत्रित चांगले मिक्स करून घ्यावे. आपला मोदकामधील आतील सारण तयार आहे. आता आपण त्याचे लहान लहान गोळे बनवून घेऊया. अशा पद्धतीने आपण गोळे बनवायचे आहेत. आता मोदकाच्या साच्याला तिन्ही बाजूने तूप लावून घ्यायचे आणि डेकोरेशनसाठी थोडं पिस्ता दाखवल्याप्रमाणे आधी साईडला सारण भरून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण बनवलेला गुलकंदचा गोळा घालायचा. त्याच्यावरती परत एकदा सारण लावून घ्यायचे. आपला मोदक खाण्यासाठी तयार आहे. पान फ्लेवरचा मोदक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. टेस्टला खूप छान लागतो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.